श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केले जातात. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये देवीने राक्षसांचा कसा वध केला, तिच्या पराक्रमाचं ओवीबद्ध वर्णन आलेलं आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथातील मंत्र तसेच श्लोक हे अत्यंत प्रभावी आहे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचं निवारण करण्यासाठी. नवरात्रीमध्ये तसेच रोजच्या आयुष्यामध्ये या मंत्रांचं संकल्पयुक्त जर पठन केलं तर नक्कीच विवाह समस्या, संततीच्या समस्या, आरोग्यविषयक समस्या, आर्थिक समस्या, सर्व समस्यांचं निवारण होईल. दुर्गा सप्तशतीतील हे प्रभावी मंत्र कोणते, याचा संकल्प कसा करायचा, किती पाठ करायचा, उद्यापन कसं करायचं, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्या दिवशी आपल्याला या मंत्रांचा जाप सुरू करायचा असेल त्या दिवशी, म्हणजे प्रथम दिवशी, नवरात्रीच्या प्रथम दिवशी आपण सुरू करू शकता. त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं, मनोमन देवी मातेचं स्मरण करायचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करा. हे रेणुका माते, तू आदिशक्ती, भक्तावर कृपा करून त्याचे मनोरथ पूर्ण करणारी, आणि म्हणूनच मी आज नवरात्री उत्सवामध्ये माझं कार्य सिद्धीला जावं म्हणून, माझी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तुझी उपासना, यथाशक्ती सेवा करण्याचा संकल्प करत आहे. माझी ही सेवा तू स्वीकारावी अशी विनंती आईला करायची आणि आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आता आपण सप्तशतीतील प्रभावी मंत्र आणि ते कशासाठी त्याचं पठन केलं जातं हे बघूया. पहिला मंत्र आहे सर्व प्रकारच्या संकटांचं निवारण होण्यासाठी. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा कुठलंही जर संकट आपल्यावर असेल, जगदंबेला विनंती करायची, आपल्या देवघरासमोर नवरात्रीत घटाच्या समोर बसायचं आणि 108 वेळा या मंत्राचा जप करायचा. तो मंत्र पुढील प्रमाणे: शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. या मंत्राचा नवरात्रीमध्ये यथाशक्ती जप करावा, आपल्या संकटाचं निश्चित निवारण होईल. दुसरा महत्त्वाचा जो मंत्र आहे तो आहे आपल्या सर्वांना सद्भाग्य, सौभाग्य, आरोग्य, सुख, जय, आपल्या घरामध्ये नेहमी शांती राहावी म्हणून, हितशत्रूंचा नाश व्हावा म्हणून, शत्रुपीडा कमी व्हावी म्हणून मातेचा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र. हा देखील आपण नवरात्रीमध्ये शक्य होईल तितकं पठण अवश्य करावं. मंत्र पुढील प्रमाणे: देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. तिसरा महत्त्वाचा मंत्र: ज्या भाविकांचं लग्न जमत नाही अशांना सुलक्षणी पत्नी मिळण्यासाठी विवाहोत्सुक तरुणांनी महालक्ष्मीला विनंती प्रार्थना करावी आणि या मंत्राचं नवरात्रीमध्ये यथाशक्ती संकल्पयुक्त पठण करावं. मंत्र पुढील प्रमाणे: पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवां. त्याचप्रमाणे ज्या मुलींचं लग्न जमत नाही, विवाह जमून जर लग्न मोडलं असेल, अशांनी नक्कीच पुढील मंत्राचं पठण नवरात्रीमध्ये अवश्य करावं. हे गौरी शंकरार्धांगी यथा त्वं शंकरप्रिया तथा मां कुरु कल्याणी. सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्ती मिळण्यासाठी, बाधा दूर व्हावी म्हणून जगदंबेची प्रार्थना करावी. भगवती मातेला बाधा दूर करून सुख आणि शांती मिळावी अशी विनंती करायची, श्रद्धा ठेवायची आणि पुढील मंत्र नवरात्रीमध्ये संकल्पयुक्त पठन करावा. मंत्र पुढील प्रमाणे: सर्व बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यमस्तत् वैरी विनाशनम. कष्ट करूनही जर आपल्याकडे पैसा टिकत नसेल, आर्थिक परिस्थिती सुधरत नसेल, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तर दारिद्र्य आणि दुःख याच्या नाशासाठी पुढील मंत्राचं पठण नवरात्रीमध्ये अवश्य करावं. दुर्गे स्मृता हरसी भीतिमशेषजंतो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभां ददासी दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वज्ञा सर्व उपकार करणाय सदाद्रचित्ता. जर आपल्या मनामध्ये एखादी मनोकामना असेल, इष्टकार्य असेल, जे व्हावं आपल्याला असं वाटत असेल, त्यांनी पुढील मंत्राचा जप सकाळी 8 वेळा करायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी 27 वेळा, 54 वेळा, 81 वेळा किंवा 108 वेळा करावा. यथाशक्ती करावा
मनोभावे करावा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा मंत्र म्हणजे नवारणव मंत्र. सर्व प्रकारच्या मनोरथ, सर्व कार्यसिद्धीला जाण्यासाठी नवरात्रीमध्ये नवारणव मंत्राचा 1,00,000 जप जर आपण पूर्ण केला, नक्कीच आपल्या सर्व मनोरथ, सर्व मनोकामना पूर्ण होतील. कुठलंही कार्य जे आपल्या मनात असेल ते सिद्ध होईल. मंत्र पुढीलप्रमाणे: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर हे काही महत्त्वाचे मंत्र आहेत जे आपल्याला नवरात्रीमध्ये पठण करायचे आहेत. यातील जे जे शक्य होतील आपल्या या चॅनलवर मी नक्कीच प्रदर्शित करेल. आपण हे मंत्र ऐकून त्यासोबत पठण करावं. आपला जो संकल्प आहे, आपली जी मनोरथ आहे संकल्पामध्ये बोलून दाखवायची. आपलं संपूर्ण पठण झाल्यानंतर नवरात्रीच्या 9व्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी या मंत्रांचं, या पठणाचं उद्यापन करायचं. उद्यापन अत्यंत साधं आहे. या दिवशी आपण एखादी सवाष्णी घरी बोलवावी, तिचा मानपान करावा, तिची ओटी भरावी, शक्य झाल्यास तिला जेवू घालावं. सवाष्ण नाही मिळाली, एखादी छोटी मुलगी 10 वर्षाच्या आतली तिला घरी बोलवावं, कन्यापूजन करावं, तिचा मानपान करावा. अशा पद्धतीनं आपण दुर्गा सप्तशतीमधील हे जे प्रभावी मंत्र आहेत, या मंत्राचं पठण, संकल्पित पठण नवरात्रीमध्ये अवश्य करावं. माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. ही देखील एक सेवाच आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. शंका असल्यास विचारा. आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवी नमः.